मी राजेंद्र साळोखे. कारोकान ओपनिंगमध्ये एक वँडरविल अटॅक किंवा नन शिरो अटॅक असा एक पांढऱ्याने केलेला एक डेंजरस अटॅक आहे खूप. आणि बऱ्याच वेळा त्या गेममध्ये पांढरा जिंकतो असं दिसतं. तर पहिला आपण वँडरविल अटॅक म्हणजे काय ते बघू. त्याला काही वेळा मेन लाईन म्हणून सुद्धा दाखवलं जातं, म्हणजे नाव न दाखवता. तर E4 C6 हे कारोकान आहे. D4 D5 मोस्ट कॉमन मूव्स. E5 कारोकांचं ॲडव्हान्स व्हेरिएशन. खाली इथे लिहून येतं आहे कारोकान ॲडव्हान्स व्हेरिएशन. आणि बिशप टू F5 अगदी कॉमन आहे. नाईट टू C3. नाईट टू C3 थोडी वेगळी मूव आहे. नंतर E6 खेळतो हा. अर्थात एक क्लोज करतो, हे सुद्धा अतिशय कॉमन मूव आहे. आणि कारोकांचं ब्लॅकचं एक स्ट्रक्चर मस्त इथे निर्माण होतं. कारोकांना खेळायला अवघड आहे आणि त्याला बरीच प्रॅक्टिस आणि असावं लागते. आणि हा G4 खेळतो, आपला कॅसेल डिस्टर्ब करतो, सरळ बिशपला थ्रेट देतो. या पॉनला सपोर्ट पिनचा आहे. हा वँडरविल अटॅक आहे. आणि हा पुढे व्यवस्थित खेळला नाही तर फार जड जातो काळ्याला. ह्याच्या आधी काही व्हिडिओ मी केलेले आहेत. आता हा किती नंबरचा व्हिडिओ बघायला लागेल. हा एक गेम आहे. प्लेयरची नावं खाली आहेत पण ती दिसत नाही, ॲक्च्युअली खेळलेलाच गेम आहे. E4 C6 कारोकान, D4 D5 आणि E5 म्हणजे ॲडव्हान्स व्हेरिएशन कारोकांचं. बिशप टू F5, नाईट टू C3, E5 क्लोज केलं त्याने. ते बिशप पॉनच्या लाईनच्या बाहेर ठेवला काळ्याने. आणि G4 बिशपला थ्रेट दिली. आता बिशप जातो G6ला. तो नाईट टू कोऑर्डिनेट्स नाही दिसत. नाईट टू E2 खेळतो. नाईट टू E7. नाईट त्याने बाहेर काढला. कारोकांमध्ये इथे जरा थोडं किचकट जातं कॅसल करणं बऱ्याच वेळा ॲडव्हान्स व्हेरिएशनमध्ये. काही वेळा ते कॅसल होत सुद्धा नाही. नाईट टू F4 करून बिशपला थ्रेट दिली त्याने. H5 ही चांगली मूव आहे. या सगळ्या चांगल्याच मूव आहेत. आणि नाईट क्रॉस G6 अर्थात ही एक्सलंटच मूव आहे, काय प्रश्नच नाही. कारण ह्या पॉन नाईटनी घेतलं ठीक आहे, पॉननी घेतलं तर डायगोनल ओपन होऊन जातो राजापूरचा. आणि नाईट क्रॉस G6 केलं त्याने. G क्रॉस H5 बघा. G क्रॉस H5 करून त्याने H5 जी आहे ना ती काळ्याच्या रूकला जवळजवळ ओपन करून दिली. पण याने नाईट टू H4 खेळला. नाईट कुठेतरी हलवायलाच हवं मला वाटतं. H4लाच तो जाऊ शकतो किंवा मागे परत जाऊ शकतो. क्वीन टू G4. हे कसे अटॅक होत आहेत बघा. हा डायगोनल आता व्हाईटला पकडायचा आहे राजासाठी, इकडचा डायगोनल. आणि व्हाईटने आपला कॅसल डिस्टर्ब केल्यामुळे ऑब्व्हियसली व्हाईट लॉंग कॅसल करेल अशी अपेक्षा आहे. नाईट F5ला गेला. ही अर्थात काय तेवढी चांगली मूव नाही म्हटलेली, पण ती सजेस्ट पण नाही केलेली चांगली मूव. बिशप टू D3 देऊन त्याला थ्रेट दिली त्याने. नाईट H6 घेतला. तर नाईट काय इथे हलवायची गरज नव्हती, जसं पॉन होतं. पण कॉम्प्युटरच्या मते चांगली मूव झाली असती ती C5 झाली असती. हे पॉन इथे लाल बारीक रेस दिसते, इथे मोठी झाली आता. नाईट नाही, नुसतं पॉन C5ला घेऊन याला थ्रेट केलं असतं. कारण या पॉनला क्वीनचा सपोर्ट आहे आता. तर त्याने नाईट टू
H6 खेळला परत. तर त्याला वाटलं आपण इथनं आता ब्लॉक करतोय परत सगळे H5. पण याने बिशप क्रॉस H6 केलं, रूक क्रॉस H6 केलं, हा F4 खेळला आणि काळा खेळला हे क्वीन टू B6. पण क्वीन टू B6 एवढी चांगली मूव नाही आहे. तर क्वीन टू B6च्या जागी पॉन खेळायला पाहिजे होतं त्याने F5. बघूया आपण. हां, इथं होतो आपण. हा जर F5 खेळला असता हे पॉन, क्वीनला थ्रेट. हे मध्ये N% हे होत आहे, N% मारलं जातं आहे. F5 खेळल्यानंतर हे पांढरं पॉन याला मारतं आहे N%. ते मारलं असतं आणि क्वीन क्रॉस F6 त्याने केलं असतं. हां, अशा तऱ्हेने त्याची क्वीन या खेळात इकडच्या बाजूला आली असती. ते चांगलं होतं, पण त्याने आता खेळला काय, तो क्वीन टू B6 खेळला इथे. हां, इथे आपण होतो. क्वीन टू B6 खेळला इकडच्या बाजूला. ह्या पॉनवर त्याने क्वीनने अटॅक केला. हां, या पॉनला काही सपोर्ट नाही आहे. पण इकडे जेव्हा त्याचा सगळा फोर्स कॉन्सन्ट्रेट होतोय, ते आपण सुद्धा या बाजूलाच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे होतं. म्हणून F6 हे मूव चांगली होती. F5. आता यांनी याच्याप्रमाणे लॉंग कॅसल केला. हां, कारण त्याने आपला कॅसल डिस्टर्बच करून घेतला होता. क्वीन क्रॉस D4 पॉन मारून टाकलं त्याने. बिशप टू G6. बिशप टू G6. ने काय साध्य होत आहे, पण ते काही वाईट मूव नाही आहे. क्वीन टू E3 घेऊन याने चेक दिला. हां, ह्या बिशपला जर पॉननी मारलं तर क्वीननी हे पॉन मारलं जाऊन राजाला चेक बसतोय. हां, म्हणजे बिशपच्या अगेन्स्ट 2 पॉन जात होती. किंग बाजूला घेतला B1ला. त्याने किंग टू E7 खेळला. तो इथे होतो आपण. किंग टू E7 खेळला. रूक टू E1 क्वीनला थ्रेट दिली. आता परत याने क्वीन टू परत वरती नेली. इथे काळी लाईन दाखवली, इथे क्वीन B6ला नेली. हां, पण ॲक्च्युअली त्याला चांगले मूव होते की क्वीन इथे आणायची. हां, क्वीन F2ला घ्यायची. ह्या पॉनला थ्रेट राहते. अजून काही थ्रेट नाही दुसरी कुठली राहत आहे. पण इकडच्या बाजूलाच युद्ध जास्त चाललेलं आहे, तर इकडच्या बाजूलाच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. त्याने मागे परत उभीत नेली क्वीन. हां, F5 खेळला तो. हा F5 खेळून इकडच्या पॉनला थ्रेट दिली. F क्रॉस G6 मारून टाकलं. H क्रॉस G6 आणि नाईट टू E6 खेळला तो. हा इथे हां, त्याला रूकला सेपरेट करायचं होतं, पण त्याला बेस्ट मूव हे पॉन मरत होतं, हे मारून टाकायचं होतं. हां, रूक क्रॉस H2 करायला पाहिजे होतं. तो उलट्या बाजूलाच कॉन्सन्ट्रेट करायला बघतोय. युद्ध चाललंय म्हणजे आपल्या उजव्या हाताला, तो डाव्या हाताचेच फोर्सेस हे करायला लागला. एनिवे, नाईट टू A6 खेळला. F क्रॉस E6. F क्रॉस E6 हे बघा, हे F क्रॉस E6.
आता इथे व्हाईटला दुसरी मूव होती की रूक इथे खाली घ्यायचा. हां, म्हणजे जरी याने पॉन मारलं असतं हे तरी ते रूकने ते मारता आलं असतं. म्हणजे ते रूक घेणं ही चांगली मूव होती. पण त्याने ही खेळला मूव एक काळे दाखवलेली. हां, इथे केला. नंतर राजा राजाला त्याने काळी दाखवलेली मूव केली. किंग टू E8 केलं. तर राजाला इकडे नेलं असतं तर जास्त चांगलं राहिलं असतं. D8ला नेलं असतं तर जास्त चांगलं राहिलं असतं. हां, किंग टू E8 खेळला तो. नंतर क्वीन टू F5 ही अगदी एक्सलंट मूव आहे याची. कारण या इथे पोझिशनला येऊन तो क्वीन इथे येऊन चेक देऊ शकते. हां, आता यांनी क्वीन टू C7 खेळला. बरोबर आहे, कारण क्वीनला इथे येऊ द्यायचं नाही आहे. रूक क्रॉस D6 ही पण फार छान मूव आहे त्याची. रूक क्रॉस D6. रूक क्रॉस D6. त्याने पॉनने अर्थात मारलं तर नाईट इथे येऊन त्या क्वीनला थ्रेट करू शकतो. हां, पण ही एक्सलंट अगदी कॅल्क्युलेटेड मूव आहे. आता याने C क्रॉस D5 आता रूक इथे टाकल्यानंतर पांढऱ्याला वाटलंच होतं की तो हत्तीला इथे मारून टाकेल आणि दॅट इज अ बॅड मूव. हां, ही जी झाली ही बॅड मूव आहे. ह्याच्या जागी त्याने काय होईल आता कळेलच आपल्याला. ह्याच्या जागी रूक टू H5 हे खेळून क्वीनला थ्रेट द्यायला पाहिजे होती. क्वीनला इकडे घ्यायला पाहिजे. कसा मेट झाला ते कळेल तुम्हाला. क्वीनला इकडे घेतलं, मग C क्रॉस D5, नाईट क्रॉस D5 आणि क्वीन टू A5 असं झालं असं. हां, त्याने ॲक्च्युली खेळला आहे हे मारून टाकलं आणि त्याला तेच हवं होतं ते मारून टाकायला. हां, आता ह्याच्या पुढे बघा म्हणजे थ्रेट आता कुठली आहे याच्यामध्ये. नाईटने घ्यायचं. हां, नाईट क्रॉस D5. आता याला थ्रेट आहे. आता ही क्वीन कुठं जाऊ शकते. किती हुशारीने केलं बघा. क्वीन इकडे नाही जाऊ शकत, इकडे नाही जाऊ शकत, इकडे नाही जाऊ शकत. क्वीन या रँकवर कुठेही जाऊ शकत नाही, 7व्या रँकवर. आणि मग त्याने क्वीन ही खाली घेतली की इथे येऊन चेक बसतो आणि पुढे मेट होते. हां, एकदम ब्रिलियंट मूव आहे त्याची ती. क्वीन C6ला घ्यायला पाहिजे. रूक त्याने आधी नाईटला प्रोटेक्शनला आणून ठेवला. आता त्याला काही राहिलेलंच नाही, म्हणजे हे इथे नेलं की मेटच होत आहे. हां, क्वीन वरती नेली तर मेटच होते. म्हणून त्याने फालतू काहीतरी मूव्ज करून टाकल्या. क्वीन क्रॉस C2 आणि चेक, ते राजान मारून टाकलं. त्याने रूक क्रॉस H2 आणि चेक, ते किंग परत B1ला घेतला. रूक क्रॉस B2 केला आणि चेक दिला. किंग क्रॉस B2 त्या फालतू मूव आहेत. बिशप टू A3 चेक, किंग क्रॉस A3, नाईट टू C5. हां, आता त्याचं संपला दम इथे. आता क्वीन टू F7 जो मेट होणार होता, किंग D8ला घेतला आणि क्वीन टू G8 आणि चेकमेट. अशा पद्धतीने हा चेकमेट केला. इथे ब्रिलियंट मूव झाली ती. इथे हत्तीने त्याने पॉन मारलं ती. हां, तर बघितल्याबद्दल धन्यवाद. बघत राहा. आणि कारोखान जरा खेळायला अवघड आहे, हे मी परत परत आपलं सांगतोय.